तो भगवंताची कर्म लागणं ही अत्यंत खरं जरूर आहे. आणि ही जरूर केव्हा आम्हाला भासेल, त्या एखाद्याची नळ लागली की नाही, त्याचे माझं नळलं असं म्हटलं, डोक्यावर पाऊस आला आणि जर व्यवस्थित छप्पर बसलं नाही, ते सूत्राची कौलाची आठवण होते की नाही आपल्याला. अगदी आठवण झाली, अगदी घरामध्ये स्वयंपाकाला तयार आहेत, पण लाकडं आणायची विसरली, ती लाकडाची आठवण ही नळ आहे. जे लाकडाची नळच उत्पन्न व्हायची. तसं माझं भगवंताच्या नडतायचं म्हटलं की भगवंताचं प्रेम निर्माण होईल. पण भगवंताचं नडतायचं कुठे होतंय मला सांगा, नाही का. ज्यांना भगवंताची नड उत्पन्न झाली ते सत्पुरुषच बनले. समर्थांना भगवंताची नड उत्पन्न झाली. ज्यावेळेला समर्थांनी श्रेष्ठांनी सांगितलं की मला नामस्मरण द्या, मला अनुग्रह करा, आपलं मला म्हणा, तर ते म्हणाले तू अजून लहान आहे. ते वयावर अवलंबून खरंच नसतं बरं का. ते लहानही त्याला खपलं नाही का. लहान आणि मोठं केव्हा म्हणता येईल, मला केव्हा जाणार मला माहीत नसल्यावर मी मोठाच म्हटला पाहिजे नेहमी. एका क्षणात ऐसा होतो म्हणून मोठे म्हणजे आलं काय लहानपणी काय त्याने पटलं नाही, तर त्यानं खरी त्याची नड लागली. ते नाही म्हटल्यानंतर ते रामाच्या ठिकाणी गेले, रामरायन त्याला अनुग्रह दिला, आपण ऐकतो ना. ही नड त्यानं उत्पन्न झाली, ती सत्पुरुषच बनली.